आज 29 जुलै म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अर्थात सगळ्या देशामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। अर्थात गुरुचं नामस्मरण, गुरुचं चिंतन, गुरुच्या दिलेल्या जे शिकवण आहे त्यांची दीक्षा घेऊन आपापलं कार्य शिष्य मंडळी करत असतात आणि कुठंतरी एक प्रेरणा, कुठंतरी एखादं आशीर्वाद त्यांचा घेऊन आजच्या दिवशी आपण त्यांना तत्त्वाने, विचाराने किंवा आपल्याला ज्या काही आध्यात्मिक कार्य करायचं असते त्याची स्मृतीसुद्धा आजच्या दिवशी घ्यायची असते। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यापैकीच एक गुरु महाराज होते आणि गुरु महाराज म्हणजे सर्वांचे गुरु महाराज वेगवेगळे असू शकतात। नवोद गुरुची पूजा, गुरुशी गंध लावणे हे जरी म्हटलं असलं तरी त्यांची पूजा करताना मात्र त्याचा उपयोग करत असतात माणसं। त्यांच्या विचारांनी जगण्यामध्ये त्यांना आनंद होत असतो। संतांच्या किंवा गुरूंच्या विचारांनी जगण्यामध्ये गुरूंना आनंद होतो नाही, सर्वांनाच आनंद होतो। कारण एक शुद्ध तत्त्व आहे गुरुपौर्णिमेमध्ये, शुद्ध तत्त्व जे गुरूच्या प्रती आपण वापरतो, म्हणतो गुरुचं शब्द आणि गुरुची शक्ती एवढी असते, संतांची एवढी शक्ती आहे की त्या शक्तीला शेवटचा पार करण्यासाठी किंवा त्याचा विशेष उद्देश सांगायचा झाला तर तुकाराम महाराजांसारखी मंडळी म्हणतात, संत म्हणतात की याचसाठी केला होता अट्टा असं शेवटचा दिवस गोड व्हावा। आणि हेही म्हटलं की त्यांनी हेही म्हटलं की हा घे आमचा आशीर्वाद नाही, नांद आमच्या भाग्याने। हा घे आशीर्वाद देवाला म्हणतात, एवढी ताकद ठेवतात संत की हा घे आमचा आशीर्वाद आणि नांद आमच्या भाग्याने। इतकी ताकद या संतांमध्ये असते। ते देवाचे दूतच असतात, प्रतिदूत असतात आणि ते या जगाला तारण्यासाठी आपल्या भक्तांना, आपल्या म्हणजे आपल्या नाही सर्व जगाला तारण्यासाठीच त्यांचं जीवन असते आणि त्या जीवनामध्येच ते आपला अनेक लीला करून घेतात, अर्थात कार्यरूपाने ते आपलं कार्य करून घेत असतात। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनीसुद्धा आहेच म्हटलं, त्यांच्या तपस्यामधून गोंधळ आहे, रामदिघी आहे, कपूरबावडी आहे, असे अनेक त्यांचे जे तपस्येचे ठिकाण आहे ते आजही आपल्याला पाहायला मिळू शकतात की तिथे त्यांनी तपस्या केली, साधना केली एकटे असताना आणि महिना 2 महिने 4 महिने अशा पद्धतीनं त्यांनी साधना केली। आजही ते स्थळ आपल्याकडे आहे आणि त्यांनी हे पाहिलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी की या देशामध्ये जेव्हा तपस्या संपली त्यांची 12, 13, 14 वर्षानंतर जेव्हा त्यांना माहीत पडलं की तोपर्यंत ते वस्त्र नव्हते त्यांच्या अंगावर, कधी वस्त्र असायचे, कधी नसायचे, काडी फेकून द्यायचे, अशी अलमस्त अवलिया स्थिती त्यांची होती। आणि अशा याच्यातच त्यांना लक्षात आलं की हा देश पारतंत्र्यामध्ये आहे, भारत देश हा पारतंत्र्यामध्ये आहे आणि या देशावर दुसरं कोणीतरी राज्य करत आहे आणि आपण एखाद्या भाड्याच्या कुठल्या तरी किरायाच्या खोलीमध्ये राहतो आहे असं त्यांना जाणवल्यामुळे त्यांनी अखिल भारतीय गुरुकुल श्रमणाची स्थापना केली आणि हजारो कार्यकर्ते निर्माण करून त्यावेळेला इंग्रजाच्या वेळेला क्रांती केली आणि चिमूर, आष्टी, बेंडोडा ही यावली ही जी गावं आहे त्यांच्या नावाने प्रसिद्धी पावली आहे आंदोलनाच्या दृष्टीने। तेव्हा त्यांना पाहिलं हा विचार केला आणि नंतरच त्यांना असं माहीत पडलं की ही देश आता पारतंत्र्य आहे। आणि कसं झालं की जेव्हा हे माहीत पडल्यानंतरच त्यांना पडलं की देश तर आपलं अशा पद्धतीनं म्हणजे देशाचं झालं, परंतु जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी हा विचार केला की स्वातंत्र्य मिळालं आहे परंतु लोकांना शिक्षण नाही, लोकांना अडाणी लोक आहेत, त्यांना ज्ञान देण्यासाठी नाही, त्यांना स्वच्छता माहीत नाही, त्यांना अशा अनेक रूढ्यासुद्धा त्या होत्या की ज्या अनिष्ट रूढ्या की त्यांनाही घालवण्याचं काम त्यावेळेला केलं। आणि एवढंच नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 3 महिनेपर्यंत त्या आपल्या देशासाठी पारतंत्र्यामध्ये आपण तो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना 3 महिनेपर्यंत रायपूरच्या जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे। त्याचा इतिहास आहे आपल्याकडे आणि एक 15 दिवसपर्यंत त्यांना नागपूरच्या जेलमध्ये सुद्धा ठेवलं। हा सगळ्या देशाचा विचार करता संत हे जगाचं तारणहार असं केंद्र असते आणि ते तोच विचार करता की माझा शिष्य, माझा जो कोणी आहे ऐकायला तर त्यांच्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये त्यांना काहीतरी दिलं पाहिजे
आणि यांनी माझं नाव चालवलं पाहिजे म्हणण्यापेक्षा कार्याने नाव चालवलं पाहिजे हा विचार त्यांनी केला. आणि आजही त्यांची हजारो लाखो शिष्य म्हणून त्यांनी कोणालाही घेतलेलं नाही. शिष्य म्हणून कोणी घेतलं नाही, कोणाला मंत्र कोणाला दिला नाही की तुम्ही आपल्या जीवनामध्ये कोणाला बा हे असं म्हणजा, हे असं करायचं. पण ते दोन गोष्टी त्यांनी मंत्राच्या दिल्या, एक ध्यान आणि प्रार्थना. सायंकाळची प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना आणि सकाळचं ध्यान हे. आणि ध्यानामध्ये सुद्धा तुमच्या कल्पनेप्रमाणे सांगायचं म्हणजे हे गुरुदेव हमको सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे. बुद्धी आहे पण सद्बुद्धी नाही आहे, म्हणून सद्बुद्धी मागितली त्याने. हे गुरुदेव हमको सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे, सच बोलणे का अभ्यास दे. खरं बोलताच नाही मग सच बोलणे का अभ्यास, सतस्वरूप. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सत्यस्वरूप माणूस कशाला जन्माला आला त्याला कळायला लागते. आणि अशी संत ही सगळी जगामध्ये जेवढी संत मंडळी आहे, महान संत मंडळी, ते हा देशाचा विचार म्हणण्यापेक्षा माणसाचा विचार करतात की या देशामध्ये बुद्धिवान जीव एक आहे की त्याच्यासाठी आपल्याला यांना ज्ञान दिलं पाहिजे, यांना खऱ्या तत्त्वाची जाणीव करून दिली पाहिजे, यांना देश धर्माची संस्कृतीचं शिक्षण दिलं पाहिजे. अर्थात त्याला कुठेतरी तो विचार त्यांच्या मनामध्ये घातला पाहिजे. हा विचार राष्ट्रसंतांनी आतापर्यंत लोकांना दिला आहे. आणि आज गुरुपौर्णिमा सकाळपासूनच समाधीस्थळी आपण बघितलं असेल कुठल्याही प्रकारची मूर्ती ठेवलेली नाही. आणि मूर्ती ठेवलेली नाही तर विशेष म्हणजे त्यांनी हे म्हटलं दरवर्षीप्रमाणे आज महाराजांना जायला 57 वर्ष होतात, 58 वर्ष होतात. तर तो विचार देण्याची संकल्पना आहे. तिथे आपण बघाल की कुठली मूर्ती नाही आहे, परंतु नामजपे जेव्हा माणूस नामस्मरण करतो, चिंतन करतो, त्यावेळेला ती शक्ती आध्यात्मिक पावर माणसांमध्ये येत असतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये येत असतो. आणि संतही उपदेश करत असतात, त्याप्रमाणे जर चाललं तर माणसाचं कल्याण होते, यात काही शंका नाही. तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचाराचं आज हजारो भक्त या ठिकाणी गुरुदेव स्वामींची मंडळी आपण बघाल, तुम्हाला दिसत आहेत की येऊन गेली आहे, येत आहे, दिवसभर येत आहे. इथं नामजप आणि नामचिंतन, नामस्मरण या गोष्टीला प्राधान्य देऊन समाधीजवळ ते एक कार्यक्रम आपण करत असतो. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे गायक आहेत, अभंगवाणी आहे, कुठंतरी एखादं अध्यात्माच्या दृष्टीनं अनेक कलात्मक अशा म्हणी, गाणे वगैरे आज कार्यक्रम सुरू आहे. अशा पद्धतीचं मी पुन्हा विचार करायला म्हणेल की कुठंतरी गुरुचं स्थान आपल्याला मिळवणं आवश्यक आहे. गुरुचं स्थान याचा अर्थ की गुरु जे सांगतील ते जर केलं तर कल्याण वगैरे झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा हेही मी सांगितलं की संत अशा पद्धतीचे असतात. ते मी सांगितलंच पाहिजे की तुकाराम महाराज म्हणतात नाद आमच्या भाग्याने, अरे म्हणजे हा घे आमचा आशीर्वाद आणि नाद आमच्या भाग्याने. तुकाराम महाराजांची एवढी ताकद आहे, देवाला म्हणते. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा दुनिया में हम न होते न रोते न तुम शोकोय, असे छोड दे गुमान आपण सकता. आणि त्या मस्तीमध्ये संत ही त्यांच्या तपस्येच्यामध्ये जेव्हा येतात त्यावेळेला ते म्हणून देतात शब्द की ते त्यांची. आणि देवाचे दूतच आहेत ते आहे. देव कुठं पाहिलं नाही, देव आपण ऐकतो आहे, देव तो. परंतु आज जी संत मंडळी देशामध्ये आहे, जगामध्ये आहे, याच्यामुळेच उनके प्रतापों से आज तक नीचे ना पडे, कितना जगत में पाप है अंदाजे के बाहर चला, पर संत ही का पुण्य जो आज तक जगणारा. अशा पद्धतीचा हा संतांचा महिमा त्यांनी आपल्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये, अर्थात त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी गुरुची महिमा सांगितली. पण कर्तव्याशिवाय देव मिळत नाही, कर्तव्याशिवाय कुठलं कार्य होत नाही, कर्तव्याशिवाय कुठे मोक्ष मिळण्याची संकल्पना करता येत नाही. कर्तव्याशिवाय माणूस, कर्तव्य अर्थात शुद्ध कर्तव्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाही.